धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका येथील विखरण येथील श्रावण बापू पाटील यांनी दिनांक 14 रोजी सोमवार अमर उपोषणाला बसले असून त्यांच्या तक्रारीची जिल्हाधिकारी कार्यालयाने तलाठी मंडळ अधिकारी व अन्य भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। यावर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक 14 जुलै रोजी सोमवार रोजी आमरण उपोषण करीत आहे। तसेच श्रावण पाटील यांचं वय 65 वर्ष असून ज्येष्ठ नागरिक उपोषणाला बसत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय, म्हणून विखरण येथील तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर निलंबित करावी अशी मागणी श्रावण पाटील यांनी केली आहे। नमस्कार, आज दिनांक 14/7/2025 पासून उपोषणकर्ता श्रावण बापू पाटील याने तत्कालीन तलाठी राकेश अशोक साळुंके, तत्कालीन कृषी सहाय्यक ललित रघुनाथ पाटील, शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणारे अधिकारी, जवखेडा मंडळ येथील अधिकारी यांच्यावर कारवाई होण्यासाठी आज एक ज्येष्ठ नागरिक उपोषणाला बसला आहे आणि गुन्हेगार बाहेर फिरत आहे। हे ऐकून आज क्राईम वार्ता न्यूजने संपर्क साधला असताना श्रावण पाटील हे काय बोलता त्यांचा आता ऐकूया। काय झालं पाटील साहेब? माझे नाव श्रावण बापू पाटील, राहणार विखरण, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। सन 2020-21 मध्ये जून ते ऑक्टोबर महिन्यात अतोनात पाऊस पडला होता, त्यामुळे कडधान्य पिकाचे संपूर्ण नुकसान झाले, म्हणून शासनाने नुकसान भरपाई दिली होती। त्यात विक्रम संस्थेचे तत्कालीन तलाठी राकेश अशोक साळुंके व तत्कालीन कृषी सहाय्यक ललित रघुनाथ पाटील यांनी सदर शेतकऱ्यांच्या शेतात कापूस पीक असून त्याने भूक पिकाचा खोटा पंचनामा करून त्याला 5,000 रुपयाचे अनुदान वितरित केलेले। याबाबत त्यांनी शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक केली आहे, अशा गुन्हेगारास निलंबित करण्यात यावे। निलंबित नाही झालं तर आपण काय करणार आहे आता? निलंबित नाही झालं तर मी उपोषण सोडणारच नाही। संबंधित अधिकारी कोणी आले होते आपल्या भेटण्यासाठी? अजून कोणी आलेले? किती दिवस झाले आपल्याला बसून? आज पहिला दिवस आहे। म्हणजे आज पहिला दिवस आहे, सकाळपासून बसलेत, कोणी भेटीसाठी आले नाहीत? कोणी आले बरोबर, फक्त पत्रकार आले होते। आलं का लक्षात? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.